सिंधुदुर्ग दोडामार्ग इथे साटेली भेडशी गावामध्ये एका अनधिकृत मदरशातून पोलिसांनी अवैध हत्यारं जप्त केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या कारवाईमध्ये 2 तलवारींसह 2 संशयितांना ताब्यात घेण्यात आलं असून यापैकी एक जण बिहारहून आलेला मुस्लिम धर्मगुरू असल्याचं सांगितलं जात आहे आणि तो या सगळ्यांना प्रशिक्षण देत होता। ही घटना समोर आली त्यानंतर परिसरात खळबळ माजली। स्थानिक ग्रामस्थ, हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते या प्रकरणामध्ये आक्रमक आहेत। त्यांनी तातडीनं तहसीलदारांची भेट घेऊन या अनधिकृत मदरशावर तात्काळ बंदी घालण्याची आणि या संदर्भात सखोल चौकशी करण्याची मागणी केलेली आहे। पोलीस प्रशासनानं तात्काळ कारवाई केली, मदरशात छापा टाकलाय, हत्यारं जप्त केली। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी उमेश बुचडे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। उमेश, या सगळ्या संदर्भात पोलिसांनी आणखी काही खुलासा केलेला आहे का? अजून देखील पोलिसांनी खुलासा केला होता कालच की या संदर्भात कारवाई होत आहे। जर समजा आणखी कोणी याच्यात दोषी असेल तर त्यांच्यावर कारवाई होईल असं देखील सांगितलं आहे। जर त्याची जी अनधिकृत इमारत होती त्या इमारतीमध्ये 2 तलवारी आणि दोघांना ताब्यात घेतलेलं आहे। उर्दू आणि अरबी भाषा हे शिकवत होते तिथे आणि ते बिहारचे होते असं एकंदरीत माहिती पुढे येत आहे। त्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती आणि तिथे सध्या तेथील ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली। हे सगळं चालू असल्यानंतर त्यांनी तहसीलदार कार्यालय गाठलं आणि कार्यालयात जाऊन तहसीलदारांना सांगितलं की अशा पद्धतीचं हे ते सुरू आहे, हे बंद व्हावं, त्यानंतर त्यांच्यावर कारवाई व्हावी। त्यांनी पोलिसांनी देखील खबरदारी घेतली आणि त्या सगळ्या जे 150 ते 200 जे लोक होते ते आलेले होते त्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तिथे पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता आणि त्यानंतर ही कारवाई केलेली आहे। तिथे अनधिकृत असेसमेंट नाही आहे, तिथे पाणी नळ कनेक्शन बंद करण्यात यावं, वीज कनेक्शन कट करण्यात यावं असं देखील त्यांनी ग्रामस्थांनी सांगितलं आणि त्यानंतर ही कारवाई तर पोलिसांनी हाती घेतलेली आहे। जिल्ह्यामध्ये आणि अशा पद्धतीचं कुठे सुरू आहे काय हे देखील पोलीस तपास करत आहेत आणि जे पालकमंत्री जिल्ह्याचे नितेश राणे आहेत जे हिंदू संघटना हिंदूंच्या भावना आहेत ते व्यक्त करतात आणि त्यांनी देखील या संदर्भात ठोस भूमिका घेतलेली आहे आणि अशा पद्धतीचे प्रशासनाला सूचना देखील त्यांनी दिलेल्या आहेत की असा कुठे आढळलं किंवा काय असेल तर ताबडतोब कार्यवाही हा सूत्रधार कोण आहे याच्या मागे हे देखील त्यांनी तपासावं असं देखील सांगितलेलं आहे। त्यामुळे ते आता प्रामुख्याने नेमकं काय ह्या प्रकरणात पुढे येतं हे देखील पाहावं लागणार आहे। धन्यवाद उमेश माहितीसाठी।